या आंदोलनाच्या आडून काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील, न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल. कारण अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न करतो. न्यायव्यवस्थेवरती जो काल निर्णय दिलेला आहे हे न्यायालयाचं कामच नाही, हे सरकार आणि आंदोलकांमधलं काम आहे. मी यापूर्वी सांगितलं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या उपसमित्यांच्या बैठका घेऊन काजू बदाम बिस्किटं खाण्यापेक्षा या राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे. माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर जरांगेंशी चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटसह आझाद मैदानावर गेलं पाहिजे, विरोधी पक्षांच्या नेत्यांसह, आणि जरांगेंशी चर्चा करून हा विषय संपवायला पाहिजे. हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.